नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेले आहे। अपडेट सविस्तर आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला आयकॉन देखील ऑलवरती सेट करून घ्या, कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात, कारण खूप महत्त्वाचे अपडेट आता लाडक्या बहिणींना भेटलेले आहे। काय आहे अपडेट जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। चला सुरू करूयात। तर पहा, लाडकी बहीण योजना KYCची मुदत संपली। 45 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार। तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही हे आपण आता पाहणार आहोत। कशा पद्धतीने चेक करायचं संपूर्ण अपडेट डिटेलमध्ये माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तत्पूर्वी व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तर चला सुरू करूयात। तर पहा, लाडकी बहीण योजना KYC डेडलाईन टुडे, म्हणजे आज जी आहे ती शेवटची तारीख आहे। लाडकी बहीण योजनेत KYC करण्याची आजची शेवटची तारीख आहे। अजूनही 45 लाख महिलांनी KYC केलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा लाभ तो आता अपात्र ठरणार आहे। म्हणजे त्यांना हा जो लाभ आहे हा भेटणार नाही। हा महत्त्वाचं कारण आहे यामागचं। म्हणून तुम्ही जर KYC केले नसाल तर लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेची KYC करून घ्या। आजची शेवटची तारीख आहे लाडकी बहीण योजनेत KYCची शेवटची तारीख। KYC न केल्यास लाभ बंद होणार, म्हणजेच थोडक्यात तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठराल। 45 लाख महिलांची KYC अजूनही बाकी आहे असा अंदाज या ठिकाणी आलेला आहे। लाडकी बहीण योजनेत नवीन वर्षात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत। नवीन वर्षात अनेक लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला जाणार आहे। यामागचं कारण म्हणजे KYC न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही। दरम्यान लाडकी बहीण योजनेत KYC करण्याची आता आजची शेवटची तारीख आहे। त्यामुळे तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेची KYC केली की नाही हे आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा। तर पहा लाडक्या बहिणींनो, 45 लाख महिलांचा लाभ होणार बंद। लाडकी बहीण योजनेच्या KYCची मुदत आज संपणार आहे, मात्र अद्यापही 45 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे आणि प्रशासनाने आता पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार देखील दिलेला आहे। पहा, तुम्ही आजच्या न्यूजमध्ये जर पाहिलं तर प्रशासनाने लाडकी बहीण योजनेची जी KYC होती तिला आता मुदतवाढीस नकार दिलेला आहे। परंतु मागच्या अपडेटमध्ये पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेची अजून देखील तारीख वाढण्याची शक्यता आहे KYCची, परंतु नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे यापुढे महिलांना KYC करण्यास मिळणार नाही। तुमच्याकडे शेवटचा दिवस आहे। आजच्या दिवसभरात जर तुम्ही KYC केली तरच तुमचा लाभ असाच सुरू राहील, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही। थोडक्यात तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल। खूप महत्त्वाचे अपडेट आहे। तर पहा, सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ। आता योजनेचा लाभ घेतला आहे, परंतु लाडकी बहीण योजनेत 7000 सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचा उघड झालेला आहे आणि त्यामुळे त्यांची पगारवाढ रोखण्याबाबत पैशांची वसुली केली जाणार आहे आणि त्यामुळे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ जर घेतला असेल तर त्यांना चांगला आता फटका बसणार आहे। त्यामुळे महिलांकडे KYC करण्यासाठी अजून काही तास उरलेले आहेत। तर पहा, KYC सोबत महिलांना वडील किंवा पतीची KYC करणे आता अनिवार्य ठरलेलं आहे। लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांसोबत त्यांच्या पतीचे किंवा वडिलांची KYC करणे खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि याद्वारे तुमच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असले तर तुमचा लाभ हा बंद होईल। दरम्यान तुमची जर पती आणि वडील हयात नसतील तर तुमच्यासाठी KYC दुसरी प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे। तुम्ही पोर्टलवरती जाऊन पाहू शकता। आता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही KYC केले नसेल किंवा केले असेल ते देखील आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।